नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण हा जो समोर दिसत आहे तो मुलींचा श्रग कसा विणायचा हे बघणार आहोत। हे दोन हात आहेत, ही बाजू आहे ती वर गळ्याच्या इकडे येईल आणि ही खाली। याप्रमाणे विणकाम याचं सोपं याच्यासाठी आहे की हा फक्त एक असा आयताकृती पीस विणून घेतलेला आहे आणि इथे शिवल्यानंतर याचा असा शेप बनतो। हा श्रग म्हणजे एकदम लाईट असा हा प्रकार आहे, तो कमरेच्या सुद्धा वर येतो। आणखीन जेव्हा आपल्याला अगदी कमी गरम लाईट असं आणि स्लीवलेस कपड्यांवर वगैरे घालायचं असतं त्यासाठी हे वापरलं जातं। ह्याला बोलेरो सुद्धा म्हणतात। छोटंसं असं जॅकेट असा प्रकार आहे। याच्यासाठी हा लेसचं डिझाईन वापरलेलं आहे। हे मधला भाग हा लेसचं विणकाम आहे आणि कडेला बॉर्डर विणलेली आहे, एवढंच आहे। यामध्ये साधारणपणे 10 ते 12 वर्षाच्या मुलीला व्यवस्थित येऊ शकेल। याच्यासाठी 9 नंबरच्या सुया आणि 2 प्लायची थोडीशी अशी मध्ये त्यामध्ये शायनिंग असलेली अशी लोकर वापरलेली आहे। कमी वेळात हा विणून होतो। हा असा जाळीदार असा याला लेसचा पॅटर्न घातलेला आहे। आपल्याला कमी वेळात जॅकेट सारखं जे विणायचं असतं त्याला हा एक चांगला ऑप्शन आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रग विणायला सुरुवात करायची आहे। सुईवर 50 टाके घातलेले आहे। सुरुवात अगदी सोपी आहे। थोडीशी रीप बनवून घ्यायची आहे आपण। 2 टाके सुलट, 2 टाके उलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे। दोन टाके सुलट आणि 2 टाके उलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे। पहिली ओळ पूर्ण होत आलेली आहे। 2 टाके सुलट, 2 टाके उलट, याप्रमाणे आपण पूर्ण केलेली आहे। आता दुसरी ओळ अशी असणार आहे की जिथे सुलट टाके दिसतात तिथे सुलट विणायचे, उलट आहेत तिथे उलट विणायचे, याप्रमाणे विणकाम करायचं आहे। याप्रमाणे विणत जाऊन साधारणपणे 2 इंच इतकी उंची झाल्यानंतर मग थांबायचं आहे। 2 सुलट 2 उलट असाच हा पॅटर्न आहे। श्रगची बॉर्डर 2 इंच विणायची होती, ती झालेली आहे विणून, हे बघा। आता या ओळीला श्रगचं डिझाईन किंवा पॅटर्न सुरू करण्यापूर्वी या ओळीला टाके वाढवायचे आहेत। हे 50 टाक्यांनी सुरुवात केलेली होती, 50 टाकेच आहेत, तर आणखीन 43 टाके वाढवायचे आहेत। ते कसे वाढवायचे आता बघायचं आहे आपल्याला। पहिला टाका आहे असा सुलट विणायचा, त्यानंतर च्या टाक्याचे एकाचे 2 करायचे, एक पुढून सुलट विणायचा, एक पाठीमागून सुलट करायचा, त्यानंतर एक सुलट विणायचा, पुन्हा याचे एकाचे 2 करायचे। इथून पुढे प्रत्येक टाक्याचे एकाचे 2 करायचे आहेत। तर साधारणपणे 25 टाके होईपर्यंत, म्हणजे मधोमध येईपर्यंत एकाचे 2 करत जायचे। इथून 25 टाके उरेपर्यंत एकाचे 2 करत जायचे आहेत, म्हणजे बरोबर एकसारख्या अंतरावर एकाचे 2 टाके होतील। एकूण 43 टाके वाढवायचे आहेत। हे 25 झाले। आता मध्ये 3 राहिलेले आहेत, तर हा एक उलट विणायचा, म्हणजे त्याचे एकाचे 2 करायचे नाहीत। त्यानंतर
पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर पुन्हा एक सुलट विणायचा। हे मधले टाके असणार आहेत 3। त्याचं कारण असं आहे की सगळीकडे एकसारखे टाके यावेत यासाठी मध्ये थोडासा हा बदल केलेला आहे। 84 टाके झालेले आहेत। तर आता मोजून बघूया। 84, तर पुन्हा एकाचा 2 करायचा, त्यानंतर पुन्हा एक सुलट विणायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे आणि शेवटचे 2 आहे असेच विणायचे। साधारणपणे एकसारख्या अंतरावर आपण 43 टाके वाढवलेले आहेत। पुन्हा मोजून बघूया। 93 टाके झालेले असले पाहिजेत। बरोबर 93 टाके झालेले आहेत। आता त्याच्या पुढची ओळ ही सगळी उलट करायची आहे। 93 टाके झालेले आहेत आणि त्याच्या पुढची ओळ ही सगळी उलट करायची आहे। तर ती आपण पूर्ण उलट विणून घेऊया। सुईवर 93 टाके आहेत। त्यानंतर एक उलट ओळ झाल्यानंतर हे लेसचं डिझाईन घालायचं आहे। हे डिझाईन घातल्यानंतर कसं दिसेल हे बघण्यासाठी मी एवढं विणून घेतलेलं आहे। तो पॅटर्न आहे किंवा हे डिझाईन आहे हेच पुन्हा पुन्हा विणायचं आहे। तर 8 ओळींचं हे डिझाईन आहे। तर सुरुवात करूया। म्हणजेच उलट ओळ इथे झाल्यानंतर आत्ताची जी मी पहिली ओळ आहे तीच येणार आहे। तर इथपासून पॅटर्न सुरू होतो त्याप्रमाणे घालायचं आहे। पहिली ओळ सुलट बाजूला, पहिला टाका सुलट, हा सुरुवातीला एकदाच सुलट विणायचा। याच्यानंतर स्टार येतो आणि स्टार नंतरचे 18 टाके येतात तेच पुन्हा रिपीटेशन असेल किंवा जे 18 टाके आपण आता विणणार आहोत तेच ओळ संपेपर्यंत म्हणजे शेवटचे 2 टाके उरेपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत। तर साधारणपणे ते 5 वेळा विणावे लागतील। तर सुरुवात करूया। आता इथे स्टार नंतरचे टाके जे पुन्हा पुन्हा किंवा रिपीटेशन असणार आहेत ते एक उलट, त्यानंतर 3चा 1 सुलट करायचा, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 3 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 सुलट प्रमाणे उचलायचा, 2चा 1 सुलट, 2चा 1 आहे त्यावरून हा उचललेला टाका काढून टाकायचा, 4 सुलट। याप्रमाणे हे 18 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। मोजून बघूया हे 18 आहेत का। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 दोन्ही 18। पुन्हा एकदा आपण विणून बघूया। पहिला उलट, त्यानंतर 3चा 1 सुलट, त्यानंतर 2 सुलट,
आत धागा घ्यायचा, एक सुलट, आत धागा घ्यायचा, 3 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, 2चा 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 4 सुलट, 1 2 3 4 याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे आणि शेवटचे 2 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचे। शेवटचे 2 टाके राहिलेले आहेत, इथे हा पॅटर्न पूर्ण होतो। हे शेवटचे 2 टाके, एक उलट, एक सुलट, याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण झालेली आहे। आता दुसरी ओळ अगदी सोपी आहे। पहिले 2 सुलट, त्यानंतर 17 उलट विणायचे, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 उलट, एक सुलट, याप्रमाणे पॅटर्न हा पूर्ण करायचा आहे। दुसरी ओळ, पहिले 2 टाके आपण सुलट विणले, त्यानंतर 17 उलट, एक सुलट, याप्रमाणे हा दुसरी ओळ पूर्ण करायची आहे आणि शेवटचे 2 हे सुलट आहेत। तर इथून पुढे 17 उलट, एक सुलट, याप्रमाणे शेवटचे 2 टाके राहीपर्यंत विणायचं आणि शेवटचे 2 टाके सुलट विणायचे। याप्रमाणे दुसरी ओळ आपण पूर्ण करून घेऊया। 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत, दुसरी ओळ पूर्ण झाली। आता तिसरी ओळ, अर्थात सुलट बाजूला पहिला सुलट, या इथून पॅटर्न सुरू होणार आहे, एक उलट, त्यानंतर 10 सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट, एक उचलायचा, 2चा 1 सुलट, उचललेला टाका, 2चा 1 वरून काढून टाकायचा, शेवटचे 2 सुलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ असणार आहे। पुन्हा एकदा करून बघूया। एक उलट, 10 सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट, एक उचलायचा, 2चा 1 सुलट, उचललेला टाका, यावरून काढून टाकायचा, 2चा 1 आहे त्यावरून, शेवटचे 2 सुलट, याप्रमाणे पूर्ण ओळ होणार आहे ही। इथे पॅटर्न संपलेला आहे। शेवटचे 2, एक उलट, एक सुलट, त्यानंतर चौथी ओळ ही दुसऱ्या ओळीसारखीच असणार आहे। पहिले 2 सुलट विणायचे,
त्यानंतर 17 उलट आणि 1 सुलट, 2, 17 उलट 1 सुलट, याप्रमाणे शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा तेच विणायचं आहे. 17 उलट 1 सुलट आणि शेवटचे 2 टाके सुलट विणायचे. याप्रमाणे चौथी ओळ आपण पूर्ण करून घेऊया. 4 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 5वी ओळ, पहिला सुलट, इथून पुढे जे 18 टाके विणणार आहोत ते पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. 1 उलट, 4 सुलट, 3 चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 3 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उचलायचा, 2 चा 1, उचललेला टाका 2 चा 1 वरून काढून टाकायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. 1 उलट, 4 सुलट, 3 चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 3 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उचलायचा, 2 चा 1 सुलट, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा. हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे. शेवटचे 2 टाके, 1 उलट, 1 सुलट, याप्रमाणे 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 6वी ओळ. 6वी ओळ दुसऱ्या आणि चौथ्या ओळीप्रमाणेच विणायची आहे. म्हणजेच पहिले 2 आणि शेवटचे 2 टाके हे दोन्ही सुलट विणायचे आणि मधले 17 उलट 1 सुलट, याप्रमाणे ही 6वी ओळ असणार आहे. 6वी ओळ पूर्ण करून घेऊया. 7वी ओळ आता विणणार आहोत आपण. पहिला टाका सुलट, यानंतर जो 18 टाक्यांचा पॅटर्न आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे. 1 उलट, 2 सुलट, 3 चा 1 सुलट, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा आणि 10 सुलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा ओळ संपेपर्यंत विणायचा आहे. 1 उलट, 2 सुलट, 3 चा 1 सुलट, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 10 सुलट. याप्रमाणे ओळ संपेपर्यंत पूर्ण करायचं आहे.
शेवटचे 2 टाके, एक उलट, एक सुलट, याप्रमाणे 7वी ओळ पूर्ण झालेली आहे। आता 8वी ओळ। 8वी ओळ एकदम सोपी आहे। पहिले 2 आणि शेवटचे 2 हे सुलट विणायचे आहेत आणि मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत। तर ती काही मी दाखवत नाही, पुन्हा एकदा मी सांगत आहे। पहिले 2 टाके आणि शेवटचे 2 टाके हे सुलट विणायचे आणि मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत, म्हणजे आपली 8वी ओळ पूर्ण होईल। तर ती आपण 8वी ओळ पूर्ण करून घेऊया। 8 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। हे बघा, हे डिझाईन असं दिसत आहे। तर ह्याच 8 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत। तर हे डिझाईन आणखीन किती विणायचं याचं माप असं की जिच्यासाठी तुम्हाला श्रग बनवायचा आहे तिच्या एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जेवढं माप असेल तेवढं हे डिझाईन विणायला लागणार आहे। या पर्टिक्युलर श्रगसाठी साधारणपणे हे जे पॅटर्न आहेत ते साधारणपणे 13 पॅटर्न विणायला लागणार आहेत एकूण। तर आत्तापर्यंत हे 1 2 3 4 5 वेळा झालेले आहेत। तर आणखीन 8 वेळा विणावे लागतील, पण आपलं प्रत्येकाचं माप वेगळं असू शकतं। तर जिच्यासाठी तुम्हाला बनवायचं आहे तिचं माप असं असणार आहे की एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जेवढं माप असेल, जेवढं इंच माप असेल तेवढं ही खालची बॉर्डर सोडून तिथून पुढे तितकं इंच विणावं लागणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं आणि तेवढं विणायचं आहे। तर हे साधारणपणे एकूण 13 पॅटर्न विणावे लागणार आहेत। 13 वेळा या 8 ओळी विणाव्या लागणार आहेत। त्यातल्या 5 वेळा विणून झालेले आहेत। तर आणखीन 8 वेळा आपण विणून घेऊया आणि मग त्यापुढे श्रगचा पुढचा भाग कसा विणायचा ते बघूया। श्रगचं विणकाम आता जी विण घातलेली आहे श्रगसाठी ती पूर्ण झालेली आहे। ही खालची बॉर्डर झाल्यानंतर हे जे आहेत हे पॅटर्न आपल्याला पूर्ण करायचे होते। तर हे मी 14 पॅटर्न पूर्ण केलेले आहेत। सर्वसाधारणपणे खालपासून 18 इतकं झालेलं आहे, 18 इंच इतकं झालेलं आहे। आता ही विण किंवा डिझाईन आहे ते सगळं पूर्ण झालेलं आहे। आता इथे सुरुवात केली तेव्हा 50 टाके होते, त्यानंतर आपण 43 टाके अधिक वाढवले, एकूण 93 टाक्यांमध्ये हे डिझाईन विणलेलं आहे। म्हणजेच सुईवर 93 टाके आहेत। आता या 93 टाक्यांचे 50 टाके करायचे आहेत। ते याप्रमाणे करायचे। पहिले जे 2 आहेत ते 2 सुलट विणूया आपण। त्यानंतर आणखीन एक सुलट विणायचा आणि प्रत्येक 2 टाक्यांचे एक करत जायचं आहे, म्हणजे टाके कमी कमी होत जातील। जवळजवळ जेवढे टाके ठेवायचे आहेत तेवढ्यापेक्षा थोडेसेच कमी करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी टाके हे कमी करावे लागणार आहेत। म्हणून 2चा 1 करत जायचं आणि 50 टाके होतील एवढं बघायचं आहे। तर सर्वसाधारणपणे समान अंतरावर टाके कमी करायचे असतात। 93 टाक्यांचे 50 करायचे आहेत, तर 43 टाके आपल्याला कमी करायचे आहेत। तर आपण काय केलेलं आहे, सुरुवातीचे 3 तसेच ठेवले, नंतर 2चा 1 आपण करत आहोत। आपल्या अंदाजाने केले तरी चालतात। पन्नास टाक्यांनी सुरुवात केलेली होती, तर 50 टाकेच सुईवर राहिले पाहिजे तेवढं बघायचं आहे। आपण मोजून बघूया, म्हणजे किती कमी राहतात ते कळेल आपल्याला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 हे 23
24 आणि इथे आपण एखादा जास्त करू. आणि हे 25 2. तर याप्रमाणे 50 टाके झालेले आहेत. आता ही जी ओळ आहे ती सगळी उलट करायची आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण रीब घातलेली आहे त्याप्रमाणे विणायचं आहे. तर ही सगळी ओळ उलट करून घ्यायची. ही ओळ सगळी पूर्ण उलट करायची. त्यानंतर 2 टाके सुलट 2 टाके उलट ही जशी आपण बॉर्डर विणली आहे त्या 14 ओळी करायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे आहेत. आता ही ओळ उलट झाल्यानंतर 2 टाके सुलट 2 टाके उलट याप्रमाणे 14 ओळी करून घ्यायच्या आणि मग टाके बंद करायचे आहेत. तर त्या आपण सगळ्या ओळी विणून घेऊया. 14 ओळींची बॉर्डर विणून झालेली आहे. आता टाके बंद करायचे आहेत. टाके हे जसे आहेत सुलट उलट त्याचप्रमाणे बंद करायचे आहेत. थोडेसे सैलसर बंद करायचे. आता हा उलट आहे तर तो उलट विणायचा. त्याच्यावरून हा काढून टाकायचा. याप्रमाणे थोडे अगदी सैलसर असे बंद करायचे टाके. मधून मधून इथून असं ओढायचं म्हणजे ते थोडे आणखीन सैल होतात. जसे टाके विणलेले आहेत त्याप्रमाणे ते बंद करत जायचं आहे. सगळे टाके बंद करून घ्यायचे आहेत आणि मग श्रगचे हात कुठे शिवायचे ते आपण बघूया. टाके सगळे बंद करून झालेले आहेत. आता छोटंसं काम राहिलेलं आहे श्रग शिवायचं. या श्रगसाठी शिवायला काही नाही आहे. पहिल्यांदा हा टाका बंद करून घेऊया आपण. तर ही जी बाजू आहे खालची बॉर्डर तेवढीच शिवायची आहे. तर ती सुद्धा याच धाग्याने शिवायची. यासाठी थोडा धागा इथे आपण काढून घेऊया की जेणेकरून त्याने आपल्याला शिवता येईल. हा यातून काढून घ्यायचा की हा टाका बंद होईल नेहमीप्रमाणे. आता हे बघा याप्रमाणे हा असा भाग तयार झालेला आहे. एक पीस 1 पीस. तर याचा श्रग कसा बनणार आहे. ही सुलट बाजू आहे ही उलट बाजू आहे. तर हे जे बॉर्डर आहे त्या इथे जोडायच्या. इथपर्यंत जोडला की दोन्हीकडच्या या दोन्ही बाजू जोडल्या की आपला श्रग तयार होतो. तर आधी या 2 बाजू आपण जोडून घेऊया. 2 बाजू म्हणजे फक्त ही जी साईडची आपण बॉर्डर घातलेली आहे ती जेवढी आहे तेवढंच शिवायचं आहे. इथपर्यंत जिथे विण सुरू होते तिथपासून शिवायचं नाही आहे. तर बॉर्डर जेवढी आहे तेवढंच शिवायचं आहे. तर याप्रमाणे आपण शिवायचं आहे. समोरच्या टाक्यातून घालत जायचं आहे. पहिल्यांदा थोडीशी अशी गाठ घालून घ्यावी की टाके निघून येणार नाहीत. आणि बरोबर हे असे एकमेकासमोर ठेवायचे आहे. बॉर्डरचे दोन्ही बाजूच्या 2 कडा आणि हे समोरचे जे टाके दिसतात ते शिवत जायचे. अगदी सैलसर शिवून घ्यायचे. याप्रमाणे अगदी थोडंसं याला शिवण आहे. जी बॉर्डर आहे तेवढीच शिवायची आहे. प्रत्येक समोरचा जो टाका आहे त्यातून हे शिवत जायचं.
जिथे बॉर्डर संपते तर तिथेपर्यंत शिवायचं आहे। इथे एक गाठ घालून टाकायची याप्रमाणे। हे बघा इथपर्यंत शिवायचं आहे। आता हा जो धागा आहे थोडासा आत लपवायचा। इथे आपण एखादी गाठ पुन्हा एकदा घालून घेऊया। आणि हे जे टाके आहेत त्यातून हे थोडासा असा धागा काढून टाकायचा, म्हणजे आपल्याला तो कट करता येईल। हे बघा हा इथे कट करून टाकायचा। एक बाजू शिवून झालेली आहे याप्रमाणे। त्याचप्रमाणे इकडची ही बाजू शिवायची। सुरुवातीलाच इथे थोडा धागा सोडला तरी चालतो, म्हणजे परत जोडावा लागणार नाही, पण इथे सोडलेला नाही आहे तर आपण नवीन धागा घेऊया आणि ते शिवायचं आहे। एखादी गाठ घालून टाकूया 2 धाग्यांना, म्हणजे ते निघून येणार नाही आहेत। बाकीचे आपण ज्याप्रमाणे स्वेटर शिवतो त्याचप्रमाणे हे शिवायचं आहे। बरोबर समोरच्या टाक्यातनं असं घेत जायचं। ही पण बाजू शिवून झालेली आहे। बॉर्डर जेवढी आहे तिथपर्यंत शिवायचं आहे। पुन्हा हा पण धागा आपण आत घालून टाकूया। याप्रमाणे हा जास्तीचा धागा आहे तो इथे आपण कट करून टाकायचा। हे जे 2 धागे आहेत ते पण या बाजूने इथे असे घालून टाकूया, लपवायचे। याप्रमाणे विणकाम आणि शिवणकाम दोन्ही पूर्ण झालेलं आहे। हे बघा, तर आता हा कसा घालायचा एवढंच आहे। ह्या श्रगमध्ये असं दिसणार आहे। हे इथून या बाजूने असे हात येणार आहेत हे दोन्हीकडून, आणि ही जी बाजू आहे ती अशी वर मानेच्या इथे येईल एवढंच आहे। हे व्यवस्थित बसतो हा घातल्यानंतर। हे बघा असाच बसला जाईल हा। एक बाजू खाली, आणखीन एक बाजू ही गळ्याचा भाग म्हणता येईल मानेच्या इथे वगैरे। हा अशा प्रमाणे हा दिसतो श्रग। असाच घालायचा आहे। इथून दोन्हीकडून हात घातल्यावर बरोबर हे वर जाईल आणि हे खाली येईल, आणि हे स्ट्रेच होतं तर याप्रमाणे हे दिसतं। हे बघा इथून हात येतील असे। तर करायला सोपा आणि दिसायला एकदम छान असा हा श्रग आहे। हे बघा, आणि फक्त एक आयताकृती पीस विणायचा आपल्याला पाहिजे त्या
आकार माप कसं घ्यायचं हे सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे. आणि मग एवढ्या हात शिवले की हा श्रग तयार होतो. सगळ्यात विणकामाचा हा सोपा प्रकार म्हणता येईल का पीसपासून हा असा बनतो. पाठीमागून हा असा दिसतो. कुठलीही बाजू तुम्ही याची खाली किंवा वर करू शकता. आपण शक्यतो जी आपण मानेच्या इथे बाजू करू तीच नेहमी करायची, म्हणजे थोडा तो वापरून सैल होतो तर तो खालीवर वेगळा दिसत नाही. हा श्रग साधारण 10 ते 12 वर्षाच्या मुलीला व्यवस्थित येऊ शकेल. आपण कमी जास्त टाके माप करू शकतो यामध्ये. सुरुवातीप्रमाणे मी सांगितलेलंच आहे. त्याला लोकर सुद्धा कमी लागते. 75 ते 80 ग्रॅममध्ये हा होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपला सुंदरसा श्रग विणून तयार झालेला आहे. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.